एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे। मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री दिशा परदेशी ही सध्या तिच्या राजा शिवाजी या चित्रपटामुळे चर्चेत आहे। या चित्रपटामध्ये तिने अफजल खानाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे। मात्र या चित्रपटादरम्यानच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कारण दिशा ही चित्रपट पाहण्यासाठी तिच्या वडिलांना घेऊन जात असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे। याबाबत दिशा परदेशीने स्वतः खुलासा केला आहे। बाबांनी राजा शिवाजी सिनेमा पाहिला नाही याची खंत मला वाटते। खरं सांगायचं तर माझी आई आणि बिल्डिंग मधील काही फ्रेंड्स राजा शिवाजी बघायला गेले तेव्हा आई बाबांना म्हणाली होती की तुम्ही पण चला। आमच्या घरी कुत्र्याचं एक छोटं पिल्लू आहे तर त्याला सांभाळण्यासाठी बाबा सिनेमा पाहिला गेले नाहीत। तुम्ही जा, मी नंतर जाईन असे ते मला म्हणाले। त्यानंतर बाबांनी सिनेमा पाहिला नव्हता, त्यामुळे मी ठरवलं की सोमवार किंवा मंगळवारी मी बाबांना सिनेमा पाहिला घेऊन जाईल। आम्ही दोघे चित्रपट बघू। पण शनिवारीच बाबांचं निधन झालं। ते लोकांना फोन करून सांगत होते की माझी मुलगी आहे या सिनेमात, तर तुम्ही आवर्जून राजा शिवाजी सिनेमा बघा। ते खूप खुश होते की इतक्या मोठ्या सिनेमाचा मी भाग आहे असे म्हणत दिशाने खंत व्यक्त केली आहे। याआधी दिशा परदेशी ही लाखात एक आमचा दादा, कन्याकुमारी, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्ये दिसली होती।